लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिवराळ पातळीवर येऊन पोहोचलाय। नेत्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना थेट शिव्या दिल्या जात आहेत। नेत्यांच्या शिवराळ भाषेमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला बट्टा लागलाय। श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची पातळी किती घसरली आहे हे सांगण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचं हे वाक्य पुरेसं आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करू लागले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी नवी मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पातळी सोडून टीका केली। एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करत त्यांनी श्रीकांत शिंदेंवर ही पातळी सोडून शेरेबाजी केली। एकनाथ शिंदे कौन है तू? कौन है तू? गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है। श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। शिवसेना नेत्यांनीही मग प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। खासदारकी मिळवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचं कर्तृत्व काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। प्रिय चतुर्ताई, आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत। कारण मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे। प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर टीका करताना सिनेमाचं उदाहरण दिलं। चतुर्वेदींवरही टीका करताना शिवसेनेनं एका सिनेमातल्या डायलॉगची आठवण करून दिली। तुम्ही दीवार चित्रपटाचं उदाहरण देताय, पण तुम्हाला आठवतंय सुनील शेट्टीचा गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो दो बाप। मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का? पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत। एकनाथ शिंदेंच्या निष्ठेवर शंका घेणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींनीही खासदारकीसाठी पक्ष बदलल्याची आठवण शिवसेनेनं त्यांना करून दिली। प्रियंका चतुर्वेदींनी गद्दारीवरती बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार। प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून तुम्ही शिवसेनेमध्ये आलात आणि तुम्ही असं काय योगदान दिलं माहिती नाही की उद्धव साहेबांनी तुम्हाला लगेच तिकीट दिलं। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी केलेल्या गद्दारीला एकनाथ शिंदेंनी जशास तसं उत्तर दिलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिंदेंना गद्दार बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा पलटवार संजय निरुपमांनी केला। बाठा से मैं डिमांड करूंगा कि आइंदा कभी भी शिवसेना के लोगों को, एकनाथ शिंदे, उनके विधायकों को, उनके मंत्रियों को या एकनाथ शिंदे के पुत्र को गद्दार कहने की हिमाकत न करें। दरअसल उन्होंने बाला साहब की इच्छा पूरी की और आपने जो गद्दारी की उस गद्दारी का बदला लिया है। सर कधीपासूनच खालवलेला आहे प्रत्येकाची। अहो स्तर काय, एकमेकांची बिस्तर लोक काढायला लागलेत। स्तर कसला खालवला आहे? शिवाय देता, यांनी काढले की तो सांगणार, त्यांनी काढले की हा काढणार, कोणाला याला झाकावून त्याला काढावा अशी परिस्थिती आहे। प्रियंका चतुर्वेदी बोलल्या त्या काय, त्यांच्याकडून काय फार वेगळी काय अपेक्षा नाहीये आणि समोरच्या आहेत त्यांच्याकडून फार वेगळी अपेक्षा नाहीये। कोण गद्दार कोण खुद्दार हे निवडणूक निकालात जनता ठरवणार आहे। पण टीका करताना किमान कोणाचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।